वेलकम टू ऑल ऑफ स्टुडंट. चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीज. विद्यार्थ्यांनो, प्रकरण क्रमांक 2 आरोग्य आणि रोग या प्रकरणाला आपण सुरुवात करतोय. आरोग्य आणि रोग म्हणजे आपलं शरीर जर व्यवस्थित असेल तर आपल्याला रोग होणार नाहीत अशी धारणा आहे आणि ते खरं देखील आहे. तर रोग होऊ नये किंवा आरोग्य चांगलं राहील तर रोग होणार नाही यासाठी काय काळजी घेतली पाहिजे किंवा रोग आपल्या शरीरात कसा प्रवेश करतो, डिसीज कशामुळे होतो, याची सर्व काही कारणं आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, बघूया. चॅप्टरला सुरुवात करणार अगोदर फर्स्ट क्वेश्चन, हॅव यू इवन टेकन द लिव्स फ्रॉम स्कूल ड्यू टू दिस स्निकनेस. आजारीपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतली आहे का? नक्कीच. तुम्ही आजारी पडलात तर शाळेत येत नाही आणि आजारी पडतात आणि घरी राहतात. ठीक आहे. सेकंड, व्हॉट हॅपन एक्झॅक्टली वेन वी बिकम स्ट्रिक्ट. आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं तर आपल्याला विकनेस येतो, आपल्या बोलण्याची इच्छा होत नाही किंवा काम करायची इच्छा होत नाही किंवा शाळेत यायची इच्छा होत नाही, आपली मनस्थिती ठीक नसते आणि आपल्या शारीरिक अवस्था या मंदावतात. त्यालाच आपण आजारी पडलेलो आहोत असं आपण म्हणत असतो. थर्ड, समटाइम वी फील द गुड एव्हरी विदाउट टेकिंग एनी मेडिसिन्स अँड समथिंग वी नीड टू द कन्सल्ट डॉक्टर अँड टेक द रेग्युलर मेडिसिन इन स्टिकनेस. वाय इज इट सो. आजारी पडल्यानंतर कधी कधी रोगोपचार न घेता आपणही काही काळ बरे वाटायला लागते. तर कधी कधी काय होतं की डॉक्टरांकडे जाऊन औषधे आपल्याला घ्यावं लागतात. असं का होतं तर आपल्या शरीरात इंटरनल बॅक्टेरिया गुड बॅक्टेरिया असतात, पण एक्झिट बाहेरून काही बॅक्टेरिया आपल्या शरीरात अनावधानाने पाण्याच्या स्वरूपात खराब अन्न खाल्ल्यामुळे काही बॅक्टेरिया आपल्या शरीरात जातात आणि आपल्या शरीरातले जे काही सेल्स आहेत ते डॅमेज करायला सुरुवात करतात. म्हणजे सेल्स आणि बॅक्टेरियामध्ये घोर युद्ध होतं आणि आपले सेल डॅमेज झालेत की त्या व्हायरसचे प्रमाण वाढत जातात आणि आपण काय होतो, आजारी पडत जात असतो. विद्यार्थ्यांना बघूया, आजारी पडल्यामुळे काय काय परिणाम होतात किंवा हेल्थ आरोग्य म्हणजेच काय हे चांगलं राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की इंटरनल बॅक्टेरिया आपल्या शरीरात गेल्यानंतर आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे. हे की नाही, स्ट्रॉंग असलं म्हणजे इंटरनल बॅक्टेरिया आपल्या एक्झिस्ट येणाऱ्या जे बॅक्टेरिया आहेत, बाहेरून येणारे जे बॅक्टेरिया आहेत ते आपल्यावर परिणाम करू शकणार नाही. ठीक आहे. हेल्थ इज द स्टेट ऑफ कम्प्लीट द फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिग्युनेस अँड नॉट मिअरली द अब्सेन्स ऑफ द एनी डिसीज. मग रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. ठीक आहे. आपलं शरीर हे शरीराने देखील, मनाने देखील आणि सामाजिकरित्या सुदृढ असणे या स्थितीलाच आपण आरोग्य असे म्हणू शकतो. ठीक आहे. व्हॉट इज डिसीज. हे झालं आरोग्य. आता आपण डिसीज आजार म्हणजे काय तर बघूया. कंडिशन ऑफ द डिस्ट्रीब्युशन्स is a physiological and psychological process of the body is called as disease. Each disease has its own the specific symptoms. प्रत्येक आजाराचा काहीतरी वैशिष्ट्य असतात, लक्षणे असतात. मग शारीरिक किंवा मानसिकरित्या शरीराच्या महत्त्वाच्या ज्या जैविक कार्यांमध्ये जी काही अडथळा आणणारी स्थिती असते त्या स्थितीला आपण रोग डिसीज असे म्हणत असतो. ठीक आहे नाही. आपण काही वेळेस खूप चांगलं काम करत असतो पण अचानक आजारी पडल्यामुळे आपलं काम बंद होतो, आपल्या मनस्थितीवर परिणाम होतात, आपलं शरीर हे वीक होत असतं. मग या कारणांनाच काय म्हणतात, डिसीज, आजार असे म्हणत असतात. मग तो लॉंग टाईम डिसीज असू शकतो किंवा शॉर्ट टाईम डिसीज असू शकतो. काही तीव्रता असणारा म्हणजे खूप जास्त त्रास होणारा किंवा काही त्रास होतो परंतु तो हळूहळू खूप दिवसपर्यंत चालत असतो. असे वेगवेगळे आजारांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. द टाईप ऑफ डिसीज, मग कुठल्या प्रकारचा आजार आपल्याला होऊ शकतो ते पाहूया. टाईप ऑफ डिसीज. यू मस्ट हॅव हर्ड इन नेम ऑफ द व्हेरियस डिसीज लाईक द डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज एक्सेट्रा. मग तुम्ही आजार बघितले असेल ज्यामध्ये मधुमेह म्हणजे डायबिटीज, सर्दी, दमा, डाऊन संलक्षण किंवा हृदयविकार असे वेगवेगळे आजारांची नावे आपण ऐकली आहेत. त्यांचे प्रचलित देखील आहेत, प्रख्यात देखील आहेत. त्याचे खूप अशी पेशंट आपल्याला पाहायला मिळतात. है की नाही. Research and symptoms of all diseases are different, being
कोऑर्डिनेशन इन द सायंटिफिक स्टडी ऑफ डिसेस आर द क्लासिफाईड ॲज फॉलोज. मग या सर्व रोगांची कारणे लक्षणे वेगवेगळी आहेत आणि विविध रोगांचे वर्गीकरण आपल्याला खालील या टेबलमध्ये पाहायला मिळतील. म्हणजे प्रत्येक आजाराचे सिम्पटम्स म्हणजे प्रत्येक आजाराचे लक्षणे हे वेगवेगळी आहेत. डायबिटीसचे लक्षणे वेगळी असतील, हृदयविकाराचे लक्षणे वेगळे असतील, एखादा ताप आला असेल, दमा असेल, अस्थमा असेल, क्षयरोग असेल, अशा प्रत्येक आजाराचे लक्षणे हे वेगवेगळे असतात आणि ते कसे ओळखायचे हे देखील आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. आता टाईप ऑफ डिसीज, मग कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार असू शकतात, आजारांचे प्रकार किंवा रोगाचे प्रकार बघूया. अकॉर्डिंग टू ड्युरेशन्स म्हणजे कालावधीनुसार काही आजार आहेत, म्हणजे काही 6 महिन्यापर्यंत चालू शकतात, 1 वर्षात ते आपल्याला लक्षात येतात किंवा 1 वर्षानंतर त्याची डेडलाईन संपते किंवा त्या खराब होत असतात. त्यामध्ये हे क्रॉनिक डिसीज म्हणजे दीर्घकालीन खूप वेळा असे चालणारे आजार आहेत. फॉर एक्झाम्पल हार्ट अटॅक, आपल्याला शरीरात हळूहळू मांसपेशींमध्ये वाढ होत जाते आणि त्यामुळे हार्ट अटॅक, हृदयविकार हा होत असतो. हा खूप वेळ चालत असतो पण तो आपल्या शरीरात आहे आपल्याला समजत नाही. त्यानंतर आहे डायबिटीस हा देखील आजार खूप दीर्घकाळ चालणारा आजार आहे. त्यानंतर क्षयरोग आहे. यासारखे आजारांना आपण क्रॉनिक डिसीज म्हणजे खूप वेळ आपल्या शरीरात ते असतात पण ते आपल्याला कळत नाही आणि अचानक ते आपल्याला जाणवायला लागतात. ठीक आहे. ॲक्यूट डिसीज म्हणजे तीव्र रोग, याला म्हणता येईल जर आपल्या शरीराला चटका लागला तर आपल्या शरीराची काय होते, आग होते किंवा वेदना होतात, त्याला ॲक्यूट डिसीज असे वेगवेगळे आजार आहेत. ठीक आहे. त्याला ॲक्यूट डिसीज म्हणतात की त्याची तीव्रता जास्त असते. नेक्स्ट टॉपिक आपला किंवा अकॉर्डिंग टू ड्युरेशन्सचा एक ग्रुप आहे. दुसरा आहे अकॉर्डिंग टू द रिझन्स, काय कारणानुसार काही रोग होतात. बघा, हेरिडिटी डिसीज फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम्स. ओके, अनुवंशिक काही रोग असतात. एखाद्या व्यक्तीला जर डायबिटीस असेल तर तो काही अंशानंतर त्याच्या मुलाला देखील होत असतो. काही एक व्यक्ती अपंग असेल तर तो त्याचा अपत्य देखील काही कालावधीनंतर तो अपत्य झालं की तोही अपंग येत असतो. या काही आजार आहेत ते अनुवंशिक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असतात. दुसऱ्या आजारांचा प्रकार आहे ॲक्वायर्ड डिसीज. त्याचे 2 प्रकार आहेत, म्हणजे उपजित रोग आहेत, म्हणजे ते परिस्थितीनुसार ॲटमॉस्फिअरनुसार आपल्या शरीराला लागण होत असतं. त्याचे 2 प्रकार आहेत, इन्फेक्शन डिसीज अँड नॉन इन्फेक्शन डिसीज. इन्फेक्शन डिसीजमध्ये काय आहेत, संसर्गजन्य रोग कोणते आहेत की कॉमन कोल्ड, फ्ल्यूज आणि डेंग्यूज. संसर्गजन्य रोग म्हणजे इन्फेक्शन डिसीज कोणते आहेत, सर्दी, फ्ल्यू आणि डेंग्यू. आता सर्दी म्हणजे तुम्ही बऱ्याच लोकांमध्ये उभे आहात आणि एखाद्या व्यक्तीला सर्दी झाली, त्याने शिंक दिली तर ते अनेक लोकांना त्याचा लागण होऊ शकतो, याला म्हणतात इन्फेक्शन डिसीज. फ्ल्यू आहे, डेंग्यू आहे. एखाद्या व्यक्तीला डेंग्यू झाला आहे तर त्याच्या संपर्कात जर एखादा 1 किंवा 2 व्यक्ती गेलेत किंवा तो व्यक्ती एखाद्या व्यक्तीजवळ गेला त्याचा आजाराचा प्रसरण होऊ शकतो. संसर्ग म्हणजे जवळ असल्यामुळे त्याचं लागण होऊ शकते, त्याला इन्फेक्शन डिसीज असं म्हणतात. नॉन इन्फेक्शन डिसीज, त्याला डायबिटीज, हार्ट अटॅक, HIV या आजारांना नॉन इन्फेक्शन डिसीज म्हणजे या व्यक्तींच्या आजूबाजूला तुम्ही बसले, डायबिटी पेशंटजवळ बसले तर तुम्हाला डायबिटीस होणार नाही. हार्ट अटॅक असलेल्या व्यक्तीजवळ तुम्ही बसले तुम्हाला काही हार्ट अटॅक होणार नाहीत, कारण तो नॉन इन्फेक्शिव्ह डिसीज आहे. त्याच्यातून काही जीवाणू ते आपल्या शरीरात प्रवेश करत नाही. ठीक आहे. पण इन्फेक्शन डिसीजमधले जे काही इन्फेक्शन आहेत बॅक्टेरिया ते दुसऱ्यांच्या शरीरात लगेच जात असतात. ठीक आहे. आता हा इन्फेक्शन डिसीज कसा होतो तर त्याचे देखील डायग्राम आपण बघूया. इन्फेक्शन थ्रॉट द सप्टम्स, थुंकीद्वारे देखील रोगप्रसार होऊ शकतो. आपण बघूया. दिस एरिया स्मॉल ड्रॉप्स आर द वेपराइज इन दिस थिन मिस्ट. या क्षेत्रात लहान द्रवबिंदूंचे द्रवात केंद्र होऊन ती बाष्पीभवन होतात. एखाद्याला शिंक आल्यानंतर त्याचे काही शिंतोडे जमिनीवर पडतात किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये असतात. मिस्ट रिमेन इन दिस एअर फॉर द सेव्हरल मिनिट्स टू फ्यू आवर्स. मग एखाद्याला शिंक आल्यानंतर त्याच्यातले काही जे द्रवबिंदू आहेत ते काही मिनिटे किंवा काही तास त्या ॲटमॉस्फिअरमध्ये सराउंडमध्ये राहतात. ठीक आहे. लार्ज ड्रॉपलेट्स स्टील ऑन द ग्राउंड विथ इन द फ्यू सेकंड. काही द्रवबिंदू जर जमिनीत पडले तर त्याचे काही सेकंदात त्याचंच डिस्ट्रॉय होत असतात. आता करोनासारखा आजार हा इन्फेक्शन डिसीजमध्ये आहे. ठीक आहे, कारण तो संसर्गाने होणारा रोग आहे.
तो सर्दी, खोकला किंवा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तो आपल्याला रोग होत असतो, म्हणून काळजी घ्यायची विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आपल्याला काही दिलेलं आहे की तर TB, डेंगू, डिस्टेरिया, रिंग वॉर्म, आपला गजकरण त्याला म्हणत असतो आपण, स्वाईन फ्लू, हे आजार कुठल्या प्रकारातले आहेत, तर हे इन्फेक्शन डिसीजमध्ये आहेत, संसर्गाने होणारे रोग आहेत. बॅक्टेरिया म्हणजे काय आणि संसर्गजन्य रोग म्हणजे काय, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संपर्कातून आल्यामुळे होत असतात, त्याला संसर्गजन्य रोग असे म्हणत असतात. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हा T डायग्राम आपल्याला दिलेला आहे, तो काढायचा आहे, ज्यामध्ये इन्फेक्शन डिसीज तुम्हाला 10 इन्फेक्शन डिसीजची नावं शोधून लिहायची आहेत, ती मला पाठवायची आहेत. नॉन इन्फेक्शन डिसीज कुठले आहेत ते देखील तुम्हाला लिहायचे आहेत. सिंपल आहेत. इन्फेक्शन डिसीज ज्यांचा संपर्कातून आपल्याला शरीरात लागण होत असते, अशा आजारांना आपण इन्फेक्शन डिसीज म्हणतात. ज्यांच्या संपर्कात येऊन देखील सहजासहजी आपल्याला त्याचा परिणाम होत नाही, जसे डायबिटीज, हार्ट अटॅक, HIV यासारखे आजार, हे जे काय आहेत, एखाद्या व्यक्तीजवळ बसून सहज तो आपल्याला होत नाही. ठीक आहे. त्याला वेगवेगळे कारणाने तो आपल्याला होत असतो, की आपल्या शरीराच्या नैसर्गिक पद्धतीने तो आपल्याला होत असतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, इथपर्यंत काही अडचण असल्यास मला विचारायचं आहे, तर आपण थांबूया.